नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन चिली करून दाखवणार आहे। अतिशय सोप्या पद्धतीने मी झटपट अशी सोयाबीन चिली मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे, तर त्यामध्ये सोयाबीनचे वड्या घालूया। सोयाबीन वडी मी छोट्या साईजमध्ये घेतलेली आहे। सोयाबीन वडीचं 10 रुपयाला एक छोटंसं पॅकेट मिळतं, ते संपूर्ण पॅकेट मी घेतलेलं आहे। आता हे सोयाबीन वडे आपल्याला 2 मिनिट पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे। बघू शकता याच पद्धतीने चमच्याने हलवून घ्यायचं आहे। आता 2 मिनिट झालेले आहेत, गॅस बंद करू। आता या सोयाबीन वड्यामधलं सगळं फेस निघेपर्यंत 2-4 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। आणि आता यामधलं पाणी हाताने असं घट्ट पिळून काढून घ्यायचं आहे। या सर्व वड्यामधलं पाणी मी पिळून घेणार आहे। सोयाबीन वड्यामधलं पाणी मी पिळून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर घालते आहे। 1 चमचा मिरे पावडर घालायचे आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मी इथे 1.5 छोटा चमचा मीठ घातलं आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आहे। 1 चमचा टोमॅटो सॉस घालूया। 1 चमचा रेड चिली सॉस घालूया आणि 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे। आणि आता 3 चमचे मैदा घालूया आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। आता मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेते आहे। आता याच्यावर अगदी 2 चमचे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने सगळ्या सोयाबीन वड्यांना व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकल्यामुळं सगळीकडे व्यवस्थित सोयाबीन वड्यांना आतपर्यंत मसाला लागेल। व्यवस्थित हाताने चोळून सगळीकडे सगळ्या वड्यांना मसाला लावून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी रेड फूड कलर घालते आहे, त्यामुळे सोयाबीन चिलीचा कलर खूपच छान येतो। आता हे व्यवस्थित सगळ्या सोयाबीनला चोळून घेऊया। आता हे 10 मिनिट असंच ठेवायचं आहे, म्हणजे मसाले व्यवस्थित सोयाबीनमध्ये छान मुरतील। कढईमध्ये 2 वाट्या तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता यामध्ये सोयाबीन तळून घेऊया। बघू शकता या पद्धतीने एक सोयाबीन सोडायचं आहे। खूप जास्त जवळ सोडायचं नाही, नाहीतर ते एकमेकांना चिकटतील। सोयाबीन गॅसच्या हाय टू लो फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। बघू शकता या पद्धतीने सोयाबीन व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। सोयाबीन चिली करायला खूपच सोपी आहे। सोयाबीन असं कुरकुरीत तळून घेतल्यामुळे खूपच छान लागते आणि खूपच सोपी रेसिपी आहे। अगदी रेस्टॉरंटसारखी तयार होते। सोयाबीन आता तळून झालेले आहेत, मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत। आता मी ते एका टिश्यू पेपरवर काढून घेते आहे। आता याच पद्धतीने बाकीचे सर्व सोयाबीन तळून घ्यायचे आहेत। सगळ्या सोयाबीनच्या वड्या तळून घेतलेल्या आहेत। त्याच कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। आता त्यामध्ये कापलेला लसूण आणि किसलेलं आलं घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। आता मी डायमंड शेपमध्ये सिमला मिरची आणि कांदे कापून घेतलेले आहेत, ते आता कढईमध्ये टाकून हाय फ्लेमवर परतून घेऊया। भाज्या आपल्याला क्रंची हव्या आहेत, त्यासाठी मोठ्या फ्लेमवर परतवून घ्यायचे आहे। आणि आता त्यामध्ये बारीक कापलेली कांदा पात घालूया आणि परतून घेऊया। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। भाज्यांच्या चवीपुरतंच मीठ घालायचं आहे। सोयाबीनमध्ये मी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे फक्त भाज्यांपुरतंच मीठ घालायचं आहे। आता यामध्ये घालूया 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा कॉर्नफ्लोअर अर्धी वाटी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तो अशा पद्धतीने ढवळून आता या भाज्यांवर टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी ड्राय सोयाबीन चिली बनवलेली आहे। तुम्हाला थोडीशी ओलसर हवी असेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर अजून थोडंसं पाणी घालू शकता। आता त्यामध्ये तळलेले सोयाबीन घालूया। सगळे सोयाबीन मी घालून घेतलेले आहे आणि आता हे 2-3 मिनिटं व्यवस्थित सोयाबीन भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे।
गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. सोयाबीन चिली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. 2-3 मिनिट सोयाबीन चिली परतून घेतलेली आहे. आता त्याच्यावर परत एकदा थोडीशी कांद्याची पात घालून मिक्स करून घेऊया. आणि आता बघू शकता मस्त अशी सोयाबीन चिली तयार झालेली आहे. आता आपण ती सर्व करून घेऊया. बघू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल अशी सोयाबीन चिली तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने अगदी रेस्टॉरंट सारखी सोयाबीन चिली नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.